शेळीपालनात खरंच नफा होतो का? पूर्ण खर्च ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अनेक जण म्हणतात शेळीपालनात लाखोंचा नफा आहे, पण खरंच नफा आहे का? की फक्त सोशल मीडियावर दाखवला जाणारा आकडा आहे? आज मी तुम्हाला शेळीपालनातील प्रत्येक खर्च आणि खरा नफा सोप्या भाषेत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, गावठी ॲग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेळीपालनात नफा होतो पण योग्य नियोजन असेल तरच. समजा तुम्ही 10 शेळ्या आणि एक बोकड घेऊन व्यवसाय सुरू केला, तर सुरुवातीचा खर्च शेळ्या आणि बोकड खरेदीवर, शेड बांधकामावर, खाद्य आणि चाऱ्यावर, लसीकरण आणि औषधांवर, पाणी, वीज आणि इतर व्यवस्थापनावर होतो. त्यानंतर दर महिन्याला मुख्य खर्च असतो तो म्हणजे खाद्य, हिरवा चारा, खनिज मिश्रण आणि आरोग्याची काळजी. आता नफ्याबद्दल बोलूया. जर शेळ्यांची योग्य काळजी घेतली, वेळेवर लसीकरण केले आणि संतुलित आहार दिला, तर बहुतेक शेळ्या वर्षातून एकदा किंवा दोनदा पिल्ले देतात. अनेक वेळा जुळी पिल्ले सुद्धा देतात. ही पिल्ले योग्य वेळात विकल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर शेणखत विक्री, प्रजननासाठी बोकड आणि काही भागात दूध विक्री यामधूनही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. पण लक्षात ठेवा, जर व्यवस्थापन चांगले नसेल, रोगांवर नियंत्रण नसेल किंवा खाद्याचे नियोजन चुकीचे असेल तर नफा कमी होऊ शकतो. म्हणून शेळीपालनात यशस्वी होण्यासाठी फक्त शेळ्या खरेदी करणे पुरेसे नाही, तर योग्य नियोजन, नियमित आरोग्य तपासणी आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे तितकेच महत्वाचे. जर तुम्हाला 10, 25 किंवा 50 शेळ्यांसाठी संपूर्ण खर्च आणि नफ्याचा संपूर्ण हिशोब हवा असेल तर कमेंट मध्ये प्लॅन नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून शेळीपालनाविषयी अशीच भन्नाट माहिती मिळवण्यासाठी गावठी ॲग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक, इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.